हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईल. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, आज मी काय बनवणार आहे तुम्हाला थोडंसं एक झलक दाखवते त्याच्या आधी. तर ही आहे म्हणजे माझं माहेर आणि हे आहे आमची गल्ली, वाडा म्हणतात. आणि ही सकाळची जाण्याची तयारी झाल्यानंतर मी बसली आहे कामासाठी. त्याच्यानंतर तसं पण मी काम उशिराच केलं, कारण की नेत्रा आली, तिला झोपी लावलं. झोळीत बघू शकता ती झोपती आहे आणि हे पिल्लं इथं खेळत होते, म्हणून मग मी त्यांचा थोडंसं क्लिप घेतलेली आहे आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागली. तर बघा, हे असं 2 मीटरचं कापड आहे. तर हे 4 फोल्ड असं करून घेतलेले आहे, एका साईडनी इकडे आणि एका साईडनी तिकडे, असं 4 वेळेस. हे बघा, हे ओपन बाजू तिकडच्या साईडनी आहे आणि जे बंद बाजू आहे ते इकडच्या साईडने. तर अशा पद्धतीने मी ते ठेवलेले आहे आणि त्यानंतर कटिंग केलेली. तर कटिंग कशी केली तुम्हाला दाखवते पूर्णपणे, कशी कटिंग केलेली मी. इथं मी पेनानेच कटिंग केलं, इकडे काही खडू नव्हता, त्याच्यामुळे पेनाने कटिंग केलेली इथे. तर इथं बघा, पहिले हे शोल्डर घेतले. शोल्डर जे आहे ना, तर ते 14 आहे माझं, तर मी 7 घेतलेले आहे इथे. जास्त काही घ्यायचं नाही, तेवढंच घ्यायचं आहे शोल्डर. त्याच्यानंतर हे जे माप आहे ना, हे पण मी 7च घेतलेलं आहे. तर हे आर्म होल आहे, तर हे माझं आर्म होल 7 आहे. आणि त्यानंतर इथून अशी पूर्ण स्ट्रेट रेश मारून घेतलेली, पूर्ण स्ट्रेट अशी रेश मारून घ्यायची आहे. आणि ही रेश मारल्यानंतर आहे ना, इथे आपण जे माप घेतलेलं आहे ना, तर ते हे जे आहे तर हे कंबरचं माप आहे आणि हे आहे खाली आपलं जे आहे सीट, त्याचं माप आहे. तर हे पूर्ण असं माप घेतलं. त्याच्यानंतर हे जे आहे हे छातीचं माप आहे इथे. तर हे छातीचं माप अशा 3 रेषा मारून घ्यायच्या पहिले, हे खाली माप घेऊन. आणि हे जे माप आहे हे कंबरचं, तर हे मला हे जे मी घेतलेलं आहे ना 14 घेतलेले आणि हे जे घेतलेले आहे तर 19 घेतलेले आहे. असं म्हणजे माझं जे माप आहे ना त्याचा 4था भाग अशा पद्धतीनं माप घ्यायचं. आणि हाईट जी आहे ना, तर ही हाईट 28 आहे. तर 1 इंच किंवा 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेली. 2 इंच मला थोडी जास्त पट्टी वाढवायची होती, म्हणून मग व्यवस्थित तर मी तीच घेतलेली. तर अशा पद्धतीने हाईट घेतलेली. आणि हे जे पॉईंट आहे सगळे, छाती, कंबर आणि जे सीट बेल्ट आहे, सीट घेर, तर ते पॉईंट मी मार्क केलेले आहे ना, तर ते जोडू घ्यायचे. आणि हे असा गोलाकार देऊन आपलं जी बाहीसाठी आहे ना, तर ते आपण कट करून घ्यायचं आहे. आणि इथून बघा, जे मी मार्क केलेलं आहे ना त्याला थोडंसं 1 इंच एक्स्ट्रा कट केलेलं आहे, जेणेकरून टिपामध्ये जाईल माझं. तर अशा पद्धतीने सीट गिअरपासून खाली तेवढंच माप घ्यायचं आहे आणि हे पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे. बघू शकता मी कट करून घेतलेले आहे. तर इथं माझ्याकडे पेन होता, तुम्हाला दिसतं की नाही काय माहिती नाही मला, पण मग मी सांगितलं तुम्हाला त्याविषयी. आता इथून पण मला आहे ना गळा कापायचा, तो गळा कापून घेतला आणि त्याच्यानंतर मी स्टिच करून घेतलेले आहे. आणि बघू शकता तुम्ही, त्यानंतर हे जे चाराने हे माझ्या पप्पांनी काढले होते, कारण ही एक आठवण आहे. माझी जी बहीण होती, काकांची मुलगी, ती तिथे गिळलेले होते आणि माझे पप्पा डॉक्टर आहेत, त्यांनी ते सांभाळून ठेवलेले आठवण म्हणून. आज तिलाच ते फोटो पाठवले आम्ही. आणि हे जे आहे मोनीचे सासरे, त्यांना आम्ही तिची कहाणी सांगत होतो की काय झालेलं होतं. तर पप्पा तिला फोटो पाठवत होते. त्याच्यानंतर आईने आज वाळवण चोळवण वगैरे केलं होतं, म्हणजे जे उन्हाळ्यात ज्या गोष्टी होत्या बनवलेल्या त्या वाळायला ठेवलं होतं, कारण आता कलरिंगचं काम वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे मग सगळे पसारा काढलेला होता. मग आज खूप ऊन पडलेलं होतं, म्हणून आईने ते वरती वाळत घातलं. पण नेमकं संध्याकाळी खूप जास्त आभाळ आलं होतं, म्हणजे पावसाचं वातावरण झालं, म्हणून पटापट सगळे वरती गेलो आम्ही आणि हे भरायला लागलो. बघा, नेत्रा पण इथे मदत करते. नेत्रा म्हणजे मदत करायला एक नंबर आहे, सगळं काम करते ती. म्हणजे तिला जे सांगितलं का ते काम करते. वाढवा वगैरे पण काही करत नाही. म्हणजे पोरी असंच असतं ना, एकदम कामाच्या बाबतीत. खरंच म्हणून म्हणतात सगळे पोरगी असावी. लोक उगीच पोरीचा हे करतात आणि पोरगी झाला इकडे तिकडे फेकून देतात, पण खरंच पोरगी असायला पाहिजे. पोरी खरंच खूप म्हणजे त्यांचं मन पण खूप छान राहतं, कारण मला जेवढा एक्सपिरियन्स आला आहे त्याच्यावरनं मी सांगते. आणि हे बघा, इथे डबे वगैरे, हे आईन कुरड्या पापड वगैरे केलेले आहे आणि इथं आम्ही सगळ्या गोष्टी भरतो आहे. तर आईला म्हटलं थोडं व्हिडिओ काढ,
मग आईने हे घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये मला, मीच काढत होती. इथं कसं मी आईकडे आले तर स्टँड वगैरे काही नाही आहे, त्याच्यामुळे मला थोडं व्हिडिओ काढायला प्रॉब्लेमच होता. आता आज पण मी स्टिचिंग केली, पण मला व्हिडिओ काढताच नाही आला. मी डायरेक्ट कट केलं आणि स्टिच केलेलं. तर स्टिच तर कसं करायचं ते सगळ्यांनाच माहिती आहे मोस्टली. आणि मी याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये टाकलेले स्टिचिंग वगैरे. काही नाही, जे पार्ट आपण कापलेलं राहतं ते फक्त जॉईन करायचे राहतं, बाकी काहीच नाही करायचं राहतं. एवढं मी पण काही टेलर बिलरचं काम शिकलेलं नाही. त्याच्यानंतर इथं नेत्राचं चाललेलं होतं, नेलपेंट लावायचे. मग म्हटलं लाव बाई माझ्या पायाला. मग ते नेत्राला म्हटलं चल लावून दे बाई मला. तिची आई इथे पुस्तक वाचते, पुस्तकाचं नाव जर तुम्हाला दिसलं असेल तर कमेंट करून सांगा. आणि मला काही माहिती नाही, पुस्तक मला म्हणजे वाचायला नाही आवडत. तर इथे तिचं चाललेलं आहे नेलपेंट वगैरे लावायचं. आणि त्यानंतर बघा इथं पुन्हा ते नेलपेंटचं कशी लावते ती मला नेलपेंट. आणि त्यानंतर आज ना चतुर्थी होती, मग पप्पांना उकडीचे मोदक खायची खूप इच्छा झाली होती. मग मी आज उकडीचे मोदक बनवलेले आणि पप्पांनी खाल्ले, म्हणजे सगळ्यांनीच खूप आवडीने खाल्ले, इतके छान झाले होते. मी घरीच पीठ बनवलं, मला आता पीठ बनवायला पण यायला लागलं. म्हणजे माणूस घरी असताना खूप काय काय शिकू शकतो हे मला कळालं. कारण की ना मी नेहमी ना, आता लास्ट टाईम पण मी विकतच आणलेलं होतं पीठ, आणि ह्यावेळेस मी घरी बनवलं पीठ, एकदम भारी झालेलं होतं. त्यानंतर मी तुम्हाला जे माझा टॉप शिवलेलं आहे त्याचं एक फायनल लुक दाखवते, बघू शकता तुम्ही. तर हे जे गळा आहे ना, गळ्याच्या तिथे ना मी थोडीशी अशी प्लेट मारलेली होती. म्हटलं जरा छान दिसेल, सिम्पल वगैरे नको, म्हणून मी जेव्हा हे केलं होतं तेव्हाच एक छोटीशी प्लेट मारली होती, म्हणून ते गळ्याचं असं दिसते. तर बघू शकता तुम्ही, हा शॉर्ट टॉप माझा रेडी झालेला आहे. कसा वाटला? त्यानंतर नेत्रा पण इथं माझ्या कॅमेऱ्यामध्ये आलेली आहे, आणि नंतर आम्ही दोघींनी खूप छान छान फोटो वगैरे पण काढले. हे बघा आता केस सोडले, म्हणजे आता फोटो सेशन चालू होणार आहे आमचं. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.